हे एव्हरीवन, मी आहे तृप्ती। आज आपण बनवणार आहोत उपवासाची शंकरपाळी। तर साहित्य पाहून घेऊया। येथे घेतलेलं आहे दूध, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी बगरचं पीठ, 2 वाटी सिंगाडा पीठ आणि सपाट वाटी राजगिरा पीठ। सगळे पीठ एकत्र करून घ्यायचे। 2 ते 3 चमचे तूप आपल्याला मोहनसाठी गरम करून घ्यायचं आहे, कोमट करायचं आहे। तुपाचं मोहन दिल्यावरती थोडं थोडं दूध टाकून आपल्याला पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचं। मऊसर पीठ भिजायचं, जास्त सैल नाही भिजायचं, जास्त घट्ट पण नाही भिजायचं। गॅसवरती कढई ठेवायची। तेल किंवा तुपात आपल्याला तळायचं असेल तर एक तेल किंवा तूप तुम्ही घेऊ शकता। मस्त तूप तेल गरम करून घ्यायचं, गोळा लाटून घ्यायचा, शंकरपाळ्यांचा जसा आकार पटला तसा कापून घ्यायचा आणि मस्त तेलात किंवा तुपात टाकून द्यायचा। 5 मिनिटं कमी आचेवरती मस्त शंकरपाळ्यांना फ्राय करून घ्यायचं। अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी शंकरपाळी आपले बनून तयार होतील। उपवासाच्या वेळेस आपल्याला इन्स्टंट खाण्यासाठी किंवा प्रवासात सोबत घेऊन जाण्यासाठी आपले घरगुती शंकरपाळी बनवून तयार आहेत। अगदी साधे सोपे उपवासाचे शंकरपाळी बनवून तयार आहेत। बाय।